बिग बॉस मराठीचं हे 5वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि या बिग बॉसच्या घरामध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतला होता। आता त्यापैकी एक कलाकार प्रत्येक आठवड्याला घराबाहेर जात आहे आणि आता ही संख्या फक्त 9वरच आलेली आहे। मग या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर एक कलाकार घराबाहेर जाणार आहे आणि त्या कलाकाराचं नाव आहे अरबाज पटेल। आता अरबाज पटेल हा चांगल्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळतोय, तो कॅप्टन सुद्धा झालेला आहे। पण मात्र तरी सुद्धा घराच्या बाहेर का जाणार आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मग तुम्हाला समजेल की या शो मध्ये नेमकं काय घडतंय। जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या 5वा सीझन जरा मोठ्या प्रमाणात गाजलाय। त्यामध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतलाय। त्यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत, रील स्टार आहेत, सोशल मीडिया स्टार आहेत, मोठमोठे सेलिब्रिटी आहेत, मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे कलाकार आहेत। असे कलाकार सहभागी झाल्यामुळे सर्वच क्षेत्रातील लोकांनी बिग बॉसचं हे 5वं सीझन पाहायला सुरुवात केली होती। आता या 5व्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारे जे कलाकार आहेत त्यांची नावं म्हणजे 1 नंबरला निक्की तांबोळी आणि निक्की सोबत असणारा अरबाज आणि सूरज चव्हाणमुळे तर अनेक जण बिग बॉस पाहायला सुरुवात केली आहे। पण मात्र सूरज आपल्या या बिग बॉसच्या घरामध्ये जास्त बोलताना दिसत नाही किंवा त्याचे फुटेज दाखवले जात नाहीत, म्हणून सुद्धा त्या पद्धतीचे चित्र असू शकतं। आता वर्षा उसगावकर या सुद्धा मध्ये मध्ये दिसत असतात, अंकिता सुद्धा बोलत असते, जान्हवी तर कशा पद्धतीने निक्कीच्या विरोधात बोलते हे आपण पाहिलेलं आहे। पण मात्र आता या घरामध्ये फक्त 9 कलाकार उरलेले आहेत। 10 कलाकार उरले होते, पण मात्र एक कलाकार जो वाईल्ड कार्डचं घेऊन एंट्री केली होती तो म्हणजे संग्राम चौगुले। संग्राम चौगुलेला एका टास्क दरम्यान हाताला जी दुखापत झाली होती त्या दुखापतीमुळे संग्रामला या बिग बॉसच्या घरामधून बाहेर काढण्यात आला आहे, निरोप घ्यावा लावण्यात आला आहे, कारण की त्याला आरामाची गरज आहे आणि या घरामध्ये त्याच्या हाताला आराम मिळणार नाही म्हणून घरामधून त्याला बाहेर काढण्यात आलं। मग आता या आठवड्यामध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यापैकी अरबाज हा घराच्या बाहेर जाऊ शकतो असं सुद्धा काही सूत्रांनी माहिती सांगितलेली आहे आणि अगदी अरबाज आज भाऊच्या धक्क्यावर घराबाहेर जाईल असंच आपल्या ठिकाणी वाटतं, कारण की वोटिंग लाईन प्रमाणे सगळ्यात कमी मत हे अरबाजला मिळालेलं आहे आणि अरबाजच्या पाठोपाठ वर्षा उसगावकर आहेत। वर्षा उसगावकर यांच्यानंतर निक्की तांबोळी आहे आणि निक्की तांबोळीच्या नंतर जान्हवी आहे आणि जान्हवीच्या वरती सूरज चव्हाण आहे। सूरज चव्हाण 1 नंबरवर आहे, सगळ्यात जास्त वोटिंग त्याला होतंय, त्यानंतर जान्हवीला होतंय, त्यानंतर निक्कीला होतंय, त्यानंतर वर्षा उसगावकर यांना मत होतंय, तर सगळ्यात खाली अरबाज पटेल आहे। तर अरबाज पटेलला सगळ्यात कमी मताधिक्य असल्यामुळं तो या घराच्या बाहेर जाणार आहे आणि तो या घराचा कॅप्टन सुद्धा झालेला आहे। पण मात्र तरीसुद्धा काही जणांनी असं सांगितलंय की हा जो बिग बॉसचा शो आहे तो 100 दिवसाचा होणार नसून 70 दिवसाचा होणार आहे। मग बिग बॉस हा कार्यक्रम फक्त 70 दिवसात आटपता घ्यायचा आहे। मग 70 दिवसामध्ये आटपता घ्यायचा असेल तर या 9 कलाकारांपैकी 3 जणांना बाहेर काढावं लागेल आणि 3 जण बाहेर काढले तर मग उर्वरित जे कलाकार राहतील 6 यापैकी एक शेवटच्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाईल आणि टॉप 5 मध्ये 5 कलाकार पोहोचतील आणि त्यापैकी मग बिग बॉसची ट्रॉफी नेमकं कोण जिंकतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। आता हा 100 दिवसाचा कार्यक्रम 70 दिवसावर कसा काय आला ही सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत। राज्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे, निवडणुका आहेत आणि दिवाळीचं सीझन सुद्धा आलेलं आहे। अनेक कलाकारांना आपापल्या घरी जाऊन दिवाळी सुद्धा साजरी करायची असे सुद्धा विविध कारणं या 100 दिवसाच्या कालावधीवरून 70 दिवसावर येणाऱ्या कालावधीवर अनेकांनी अनेक प्रकारची कारणं सांगितलेली आहेत। अधिकृतपणे अशी माहिती आलेली नाही की कार्यक्रम 70 दिवसाचाच होणार आहे, पण मात्र जर 70 दिवसाचा होणार नसेल तर मग आत्तापासूनच दोघं नॉमिनेट म्हणजे घराच्या बाहेर का काढले जात आहेत असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो। म्हणून आज संध्याकाळी तुम्हाला अरबाज पटेल घराबाहेर गेलेला दिसेल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे। खरंच सूत्रांच्या आधारे जर त्या पद्धतीनं झालं आणि अरबाज घराबाहेर गेला तर मग निक्की तांबोळीचं काय होईल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, कारण की ज्या पद्धतीनं निक्की ही अरबाज सोबत बोलत असते, सगळं काही त्या आपल्या घरामध्ये चित्र दिसतंय। जर अरबाजच घराबाहेर गेला तर मग निक्की कोणाच्या जवळ जाईल, ती पुन्हा एकदा अभिजितच्या संपर्कात येईल का? ज्या पद्धतीनं अरबाज बरोबर बोलत होती त्या पद्धतीनं पुन्हा एकदा अभिजित सोबत बोलेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।